तर आज आपल्या इंस्टाग्राम कडून आपल्याला पैसे आले तेच काढायला आलतो ATM ला. नेमकं हे पैसे कसे आले आणि किती आले हे सांगतो, चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन चॅलेंजचा हा आपला दुसरा दिवस. नेहमीप्रमाणे सकाळी उठून आपले लेक्चर करून घेतलं, ज्यामध्ये मॅथचे 3 लेक्चर केले आणि त्यानंतर मला जायचं होतं बस स्टँडला मित्राला सोडायला. इथे थोडा वेळ थांबल्याच्या नंतर बस आली, त्यानंतर मी निघालो घरी येऊन थोडा वेळ बसलो की आपल्या ग्राउंडला जाण्याचा टाइम झाला. त्यामुळे फटाफट आवरला आणि ग्राउंड कडे निघालो. एवढ्या उन्हामध्ये लोक घराच्या बाहेर निघणार, पण आम्ही रोज भाऊ दोघ जण 2 वाजता ग्राउंडला येतात, कारण कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ही तुटली नाही. ग्राउंडवर येऊन नेहमीप्रमाणेच आपण पहिले तर फुल बॉडी वॉर्मअप करायला सुरू केलं, थोडं लेग स्ट्रेचिंग वॉर्मअप केलं आणि त्यानंतर राऊंड मारायला सुरुवात केली. रनिंग कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा ABC वर्कआउटला सुरुवात केली. ABC वर्कआउट केल्याने खरंच पायात ताकद येते का हे पुढे व्हिडिओ मध्ये. ABC वर्कआउट झाल्यानंतर मला की स्टेप वर्कआउट करायचं होतं, म्हणजे की पायऱ्या मारायच्या होत्या, ज्यामध्ये पायाचं पूर्ण वर्कआउट होऊन जातं. आणि त्यानंतर पुन्हा सिंगल लेग आणि डबल लेग जंप वर्कआउट करून घ्या. आणि त्यानंतर आज आपल्याला गोळा फेकायचा होता, म्हणून गोळ्याच्या ग्राउंड कडे आलो. माझ्या आणि गोळ्याच्या वजनामध्ये काही फरक नसल्यामुळे गोळा तर काही लांब जात नव्हता माझ्याकडे. वेळ गोळा फेकला आणि पुन्हा थोडा वर्कआउट केला. त्यानंतर सगळं झालं, लास्ट मध्ये स्ट्रेचिंग करून घेतली. घरी येऊन डाएट घेतली, ज्यामध्ये दूध, 2 केळी आणि ओट्स होते. पुन्हा आपल्याला जायचं होतं ATM ला पैसे आणायला. पैसे इंस्टाग्रामला नाही दिले तर आपल्या रील केलेल्या प्रमोशनचे आहे, फक्त एकाच व्हिडिओचे पैसे आहेत. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून घ्या.